खोत मी आता दुसरीत शिकते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही बोलू इच्छिते आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी आयऱ्या गैरेने नव्हे तर हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खनाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शायरीच्या डबानं, आणि तो इतिहास लिहिला आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी. असे ते प्रौढ प्रताप पुरंदरा, क्षत्रिय कुलावंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या महाराष्ट्राच्या याच मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात वस्तू वापरल्याने माणसं जपलीत, पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या सुवर्णाक्षरांनी आपल्या भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांच्या प्रत्येक ऐतिहासिक गोष्टी आपल्या मनात ठासून उभ्या आहेत. मला तुम्हाला असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचे गाव होते. त्या गावाच्यात एक छोटा किल्ला होता. त्या किल्ल्याच्या आत मल्लमा देसाई नावाची ठाणेदारीण राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हाही किल्ला आपण घेऊन जाऊया, म्हणून दादाजींनी थोडे सैनिक घेतले आणि मल्लमावर चाल केली. पण मल्लमा जिद्दीच्या चिकाटीची त्याने त्यांच्यावर प्रहार केला, त्यामुळे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून जास्त सैनिक घेतले आणि मल्लमावर तुटून पडले. पण यावेळी मल्लमाचा पराभव झाला. तेव्हा दादाजींनी ठरवले की मल्लमाला कैद करायचे आणि महाराजांच्या समोर उभे करायचे. जेव्हा मल्लमाला कैद केले तेव्हा ते आपल्या मुलालाही घेऊन आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे केले तेव्हा तिला वाटले प्रत्येक राजा जसा शिक्षा देतो तसा हाही राजा मला व माझ्या मुलाला शिक्षा देणार. जेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गेली आणि नतमस्तक झाली तेव्हा ती म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार, जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण माझ्या मुलाचा ह्याच्यात काही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मेह हास्य केले आणि चिटणीसला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला मांडीवर घेतलं आणि त्या वाटीतून चमच्याने दूध पाजू लागले आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे तो आमचा बादशाह, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात ना. अहो दादाजी, बहिणीचं राज्य बळावून घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. असं त्या काळात माझ्या शिवरायांनी त्या मल्लमा देसाईचं राज्य तिला परत केलं. आणखीन एक उदाहरण सांगते. कल्याणांच्या सुभेदारांच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांची नजराणा म्हणून सैनिकांनी पकडले आणि महाराजांच्या समोर उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बघितले आणि उद्गारले आणि म्हणाले, आजीच आई आमची रूपवती सुंदर, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, असतो वदले छत्रपती. असे आपले राजे ज्यांना एका परस्त्रीमध्ये ही आपली आईच दिसली. म्हणून म्हणावेसे वाटते, शिवरायांचे आठवावे रूप, शिवराय